रामायणाचं मध्यवर्ती शिकवणं काय आहे, रामायणाची शिकवणूक काय आहे? आपल्या संस्कृतीमध्ये सर्वश्रेष्ठ कुणाला म्हटलेलं आहे? बुद्धिमान माणसाला म्हटलं, सत्ताधारी माणसाला म्हटलं, वर्णानं श्रेष्ठ आहे त्याला म्हटलं, उंचीनं श्रेष्ठ आहे त्याला म्हटलं, पैशानं श्रेष्ठ आहे त्याला म्हटलं, बुद्धीनं श्रेष्ठ आहे त्याला म्हटलं. श्रेष्ठ कुणाला म्हटलं? आमच्या हिंदी संस्कृतीनं सर्वश्रेष्ठ म्हटलं, जो चारित्र्यानं श्रेष्ठ आहे तो सगळ्यात श्रेष्ठ आहे. म्हणून इंग्लिशमध्ये एक सुंदर म्हण आहे, सर्वांनी लक्षात ठेवावी अशी. लक्षपूर्वक ऐका, तरुणांनी विशेष करून ऐका. इफ वेल्थ इज लॉस्ट, नथिंग इज लॉस्ट. इफ वेल्थ इज लॉस्ट, nothing is lost. If health is lost, something is lost. If health is lost, something is lost. But if the character is lost, everything is lost. चारित्र्य गेलं की आयुष्य फुकट गेलं. म्हणून आमच्या संस्कृतीनं सर्वश्रेष्ठ त्याला म्हटलं, जो चारित्र्यवान आहे त्याला सर्वश्रेष्ठ म्हटलं. इथं चारित्र्याच्या परीक्षेला सर्वोच्च स्थान दिलं जातं. आणि ती परीक्षा जर तुम्ही पार झालात तर भक्तिरूपी जगदंबा हिचं तुम्हाला दर्शन होऊ शकतं, तोपर्यंत होत नाही. म्हणून माणसानं स्वतःचं चारित्र्य सदैव टिकवून ठेवावं. आणि गंमत काय होते पहा, चारित्र्यामध्ये सुधारणा सुरू झाली म्हणजेच तुमच्या अंगावर असणाऱ्या रंगीबेरंगी वस्त्रांचा त्याग करत तुम्ही हळूहळू फेंट कलरकडे वळता. तिथून तुम्ही शुभ्र वस्त्राकडे येता. आणि डाग कुठल्या वस्त्रावर दिसतो? शुभ्र वस्त्रावर एकच पडला असला तरी तो डाग उठून दिसतो. आणि रंगीबेरंगी वस्त्रावरती अनेक डाग पडले तरी तेवढे उठून दिसत नाहीत. म्हणून तमोगुणातून रजोगुणाकडे, रजोगुणातून सत्वगुणाकडे आपली वाटचाल सुरू झाली की अधिक अधिक जबाबदारी वाढत जाते, अधिक अधिक तुम्हाला आचारनिष्ठ व्हावं लागतं. मग चारित्र्याला तुमच्या भाषेत बोलतो निखार येतो, तोपर्यंत नाही. श्री हनुमंतांनी या परीक्षा दिल्या. लंकिनीची तर ती परीक्षा काही नसल्याचं फुंकर मारल्यासारखं तिला उडवून लावलं. तिला म्हणायची तर म्हणा चौथी परीक्षा, आमचं काही म्हणणं नाही. पुढे जी परीक्षा दिली ती कठोर परीक्षा होती, चारित्र्याची परीक्षा होती. म्हणून आपल्या मुलांना आणि अर्थात मुलींना सुद्धा हनुमत उपासनेकडे प्रवृत्त करा. मुलं चारित्र्यवानच निपजतील. काही लोकांना अशी भीती वाटू शकते की लहानपणापासून माझ्या मुलाला किंवा नातवाला मी हनुमंताची उपासना दिली तर हा काय घरदार सोडून निघून जाईल की काय? असं होत नसतं. ज्याचं पूर्वकर्म तसं आहे, ज्यानं ते प्राप्त केलंय, यानं ते प्राप्त केलं ना त्यालाच ते मिळतं. तोच तिथं जाऊ शकतो. म्हणून हे भय ठेवू नका की हनुमंताची उपासना दिली म्हणजे सगळे आमची मुलं ब्रह्मचारीच होतील पुढं. एवढं सोपं नाही आहे. त्या उपासनेनं त्याला योग्य दिशेला जायची बुद्धी होईल. हनुमंतांचा आश्रम, ब्रह्मचर्य आश्रम, हे आश्रम पण आम्ही विसरत चाललो. कारण आमची मुलं निम्म्याहून अधिक गृहस्थ पहिली पासून नव्हे मॉन्टेसरीत जाण्यापासूनच झालेली असतात. सगळ्या ऐशोआरामात त्यांना जगायला मिळतं. हे आश्रम आम्ही विसरत चाललो, नव्हे त्याची कुचेष्टा करायला लागलो. चित्रपट पण निघाले, ऐकलेत ना नाव? काय बाळाचे बाप जाऊ द्या. आणि हे ऐकण्यामध्ये आम्हाला मोठे पण वाटायला लागलं.
आम्ही आमच्याच पवित्र आश्रमांची खिल्ली उडवतो हे आमच्या लक्षात येत नाही. ब्रह्मचर्य शब्दाचा अर्थ काय? कारण हनुमान कथा ऐकायची सगळ्यांना कथा माहिती आहे, त्याच्यातून वेचता आलं पाहिजे, ते गुण ग्रहण करायला हवेत. ब्रह्मचर्य कशाला म्हणायचं? यो ब्रह्मणी चरितीस ब्रह्मचारी हे ठीक आहे, परब्रह्मामध्ये सदैव ज्याची गती असते, हा तात्विक विचार झाला. पण ब्रह्मचारी शब्द कशासाठी वापरला जातो? शब्द ब्रह्मरूपी वेदांचं अध्ययन करण्यासाठी ज्या विशिष्ट प्रकारचं आचरण त्या विद्यार्थ्याला करावं लागतं, त्या आचरणाच्या प्रक्रियेला ब्रह्मचर्य असं म्हणतात. ब्रह्मशब्द कुठून आला? शब्द ब्रह्मरूपी वेद, इथून तो आला. परब्रह्म नाही, ते गाठायचं आहे, वेळ आहे अजून त्याला. शब्द ब्रह्मरूपी वेद यांचं अध्ययन करण्यासाठी ज्या विशिष्ट प्रकारचं डिसिप्लिन जीवनामध्ये उतरवावं लागतं, त्या प्रकारचं जीवन जगणाऱ्याला ब्रह्मचारी म्हणजे चालणं, त्या मार्गावर चालणं, त्याला ब्रह्मचारी असं म्हणतात. ब्रह्मचर्याचे 2 विभाग आहेत. हनुमंतांची कथा चालली हे माहित पाहिजे आपल्याला. एक आहे त्याला उपकुर्वाण ब्रह्मचर्य म्हणतात, दुसरं आहे त्याला नैष्ठिक ब्रह्मचर्य म्हणतात. उपकुर्वाण ब्रह्मचर्य ते की जे तात्पुरतं स्वीकारलेलं आहे, अध्ययनासाठी, विद्या प्राप्त करून घेण्यासाठी, आणि गुरूंकडून ती विद्या प्राप्त झाली की नंतर समावर्तन होणार, आणि समावर्तन झाल्यानंतर तो मुलगा विवाह करण्यास पात्र होणार. याला म्हणतात उपकुर्वाण ब्रह्मचर्य. पण त्यानंही तेच नियम कठोरपणे पाळायचे आहेत, पण सीमित काळासाठी पाळायचे आहेत, कायमस्वरूपी नाही. दुसरं आहे ते नैष्ठिक ब्रह्मचर्य. हे नैष्ठिक ब्रह्मचर्य म्हणजे आयुष्यभर तेच ब्रह्मचर्य पुढे न्यायचं, टू बी कंटिन्यूड टिल संन्यास. संन्यास प्राप्त होईपर्यंत हेच ब्रह्मचर्य पुढे न्यायचं. याला काय म्हणतात? नैष्ठिक ब्रह्मचर्य. म्हणजे ब्रह्मचर्यामध्ये निष्ठा असणं. पण ब्रह्मचर्य कशाला म्हणायचं नेमकं? ती प्रक्रिया नेमकी काय आहे? त्याच्यातील सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे तेज धारण करून ठेवणे. म्हणून ते पुरुषासाठी जास्त विशेष मानलं गेलंय. स्त्रिया पण ब्रह्मचारिणी असतात, पण त्याचं चिंतन केलं जात नाही. पुरुषांच्या बाबतीत केलं जातं. याचं कारण ते आहे, तेज धारण करून ठेवणं हे त्याचं कर्तव्य सांगितलं. जो अष्टमैथुनांपासून दूर आहे तो ब्रह्मचारी. दर्शनम स्पर्शनम केली, कीर्तनम गुह्यभाषणम, संकल्पोऽध्यवसायश्च क्रिया निष्पत्तिरेव च. याला अष्ट स्वरूप सांगितलेलं आहे. दर्शनम 1, स्पर्शनम 2, केलिहि 3, कीर्तनम 4, गुह्यभाषणम 5, संकल्पः 6, अध्यवसायः 7, क्रिया निष्पत्तिः 8. काम प्रवृत्त होऊन एखादीला पाहणं किंवा एखाद्याला सुद्धा म्हणू शकतो आपण, इकडच्या लोकांसाठी इथून सुरुवात होते. म्हणून शास्त्रांनी सांगितलं 80 ते 90% पाप डोळ्याच्या माध्यमातून आत शिरतं. दृष्टी भ्रष्ट होते आणि नंतर मनुष्य भ्रष्ट होतो. म्हणून मर्यादित दृष्टी म्हणून साधकांना सांगितलं समोर बघू नका. काय सांगितलं? 5व्या पावलाच्या पुढे 6व्या पावलावर तुझं लक्ष जाता कामा नये. त्याला अंध म्हणून सांगितलं. साधक अंध हवा. विशेष करून हा संन्यासासाठीचा नियम आहे, पण सांगून ठेवतो. साधक अंध म्हणजे काय? 5 स्वतःच्या पावलांच्या पलीकडे 6व्या पावलापर्यंत त्याची दृष्टी नको. समर्थांच्या चरित्रात हे पाहायला मिळतं. समर्थ प्रतापामध्ये वर्णन आहे. एकाने प्रश्न विचारला, स्वामी आम्ही तुम्हाला वंदन करतो, तुमच्याकडे पाहतो, पण तुमचं कुणाकडेच लक्ष नसतं, तुम्ही कुठं पाहत असता? समर्थांनी सांगितलं, अरे
मी माझ्या हृदयस्थ असणाऱ्या रामरायांकडे पाहत चालत असतो. येतं लक्षात? थोडा तानपुरा चालू दे, एकदम बारीक. तिकडं माझं लक्ष असतं. दर्शनम, नको ते पाहिलं जातं आणि ते डोक्यात येऊन बसतं. दिवसभर आठवणार नाही, रात्री झोपायच्या वेळेला आठवेल. त्याचा इतका प्रभाव आहे. डोळ्यातून पाप आत शिरतं. पुढं इच्छा होते, जे पाहावंसं वाटलं त्याला स्पर्शही करावासा वाटतो. पुढचा टप्पा, काम प्रवृत्त होऊन स्पर्श करणे त्या व्यक्तीला. दर्शनम, स्पर्शनम. त्या व्यक्तीशी मैत्री वाढवायची, केलीही, खेळ खेळणे. डबल्स काय आहे? बॅडमिंटन डबल्स खेळतात, टेबल टेनिस डबल्स खेळतात. आत्ता तर हे बोलायलाच नको. गंमत अशी आहे, आता नवरात्र आलंच जवळ. देवीच्या नावावर काय गोंधळ घालतात माहिती आहे ना सगळ्यांना? बोलायची गरज आहे? गरबा, नाव देवीचं, उद्योग भलतेच काहीतरी. काय आहे? देवीसाठी नाही चाललं, कामप्रवृत्ती आहे. केलीही, खेळणे एकत्र. पुढं कीर्तनम, मित्रांबरोबर अमुक 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 व्यक्तीबरोबर अभद्र भाषेमध्ये बोलणं. डिस्कशन अबाउट दॅट पर्सन. कॉलेजचे कट्टे. तुमची पर्सनॅलिटी अशी पाहिजे की तुम्ही जवळ गेलात की त्या मित्रांना हा विषय बोलणं बंद करावं असं वाटावं. असं तुमचं स्वतःचं वागणं पाहिजे. अरे तो येतोय बरं, त्याला असलं काही आवडत नाही, नाही तर तो निघून जाईल. कीर्तनम, अमुक उद्देशानं त्या व्यक्तीबद्दल बोलणे. नंतर त्या व्यक्तीशी मैत्री स्थापन करून गुह्य भाषणम, झुडपा मागं जाऊन गप्पा मारत बसणे दोघांनी. पाचवा टप्पा आला. या सगळ्यांना मैथून मानलंय बरं, लक्षात घ्या. पाचवा टप्पा. सहावा टप्पा संकल्प, हा प्रतिकर्म करण्याचा संकल्प. सातवा टप्पा त्याच्यासाठी केलेली धडपड. सातवा टप्पा. आणि आठवा टप्पा काय आहे? प्रत्यक्ष कर्म. इथं आपण मानतो, इथं नाहीये. सुरुवात कुठून झाली? दर्शनम, पाहण्यापासून. हे सगळं शास्त्रांनी एकच मानलेलं आहे. टप्पे वाढत गेलेत एवढंच. आता हनुमंताच्या चरित्राचा विचार करा. परदारा वरोधस्य प्रसुप्तस्थ निरीक्षणम इदम खलु ममात्यर्थम धर्मलोपम करिष्यते. यांना या स्थितीमध्ये मी पाहिलं. फर्स्ट स्टेप, बरोबर ना? श्लोक तुम्हाला सांगितला सगळा. पहिला टप्पा, ह्यांना ह्या पद्धतीनं मी पाहिलं आणि माझा धर्मलोप झाला की काय असं मला वाटायला लागलं. किती हनुमान अलर्ट आहे, किती दक्ष आहे. म्हणून ज्यांना खरंच जीवनामध्ये काहीतरी साधायचं आहे, साधनेमध्ये प्रगती करायची, फक्त पुरुषांसाठी नाही स्त्रियांसाठी पण आहे, त्यांनी इथंच लॉक लावायला पाहिजे. दृष्टी स्वच्छ असावी, मातृभावना भगिनी भावना असावी. दोन प्रकार सांगितले शास्त्रांनी. एक योग वासिष्ठांनी सांगितला, तो सांगितला यांना हाडाचा सापळा म्हणून पहा. मोक्ष संदेशामध्ये श्रीधर स्वामींनी याच्यावर जोर दिला आहे. कारण त्यांच्यासमोर साधक आहे मोठा, जो चांगला योग धारणा करणार आहे. काय रक्त मांस आणि ह्याच्या पलीकडे काय आहे, ह्याच्यात काय आवडतंय तुला या घाणीमध्ये, ही दृष्टी जागी करा. दोष दृष्टीनं बघा, नाहीतर उलट प्रकार आहे, अगदी विरुद्ध प्रकार. काय? आदर बुद्धीनं बघा, मातृबुद्धीनं बघा. अरे ह्या व्यक्तीबद्दलच मला इतकं पाहून आनंद वाटत असेल, माझ्या सीतामाईला मला पाहिल्यानंतर मला किती आनंद मिळेल. दृष्टी सुधारा आणि हिला बाजूला करा आणि सीतामाईला समोर आणा. हे हाडामासाचं समोर जे कोणी आहे त्याच्याबद्दल मला इतकं वाटत असेल, साक्षात जी भगवती आहे तिचं दर्शन जर मला झालं
तर मला किती पराकोटीचा आनंद प्राप्त होईल, किती दिव्य आनंद प्राप्त होईल. म्हणून इकडून दृष्टी हटवायची आणि तिच्या चरणामध्ये लावायची. दोन्ही पद्धती आहेत. कुठल्याही एकाचा स्वीकार करा आणि ह्या भयंकर प्रकारातून स्वतःला सोडवा. कारण हीच एक प्रकारे कोळ्यांनी जी जाळी टाकलेली असतात ना, त्याच्यात मासे अडकतात बघा, ती ही जाळी आहे. हनुमान इतके दक्ष आहेत, माझ्याकडून हे काहीतरी चुकीचं घडलं नाही ना असं हनुमंतांना वाटतं आणि ते स्वतःलाच समजावतात. नाही हनुमान, काळजी करू नको. रामरायांच्या कृपेनं, सीतामाईंच्या आशीर्वादानं तुझ्या मनामध्ये क्षणमात्र सुद्धा विकृती निर्माण झाली नाही. महारुद्र हनुमान की जय.